मित्रांनो, संगमनेर इथलं एक खेडेगाव पारेगाव, रावसाहेब घुगे, एक क्वालिफाईड व्यक्ती, BSc कॉम्प्युटर, बॉम्बे युनिव्हर्सिटी. BSc कॉम्प्युटरची डिग्री घेतल्यानंतर एक एक अनुभव घेत, नोकऱ्या बदलत, योग्य निर्णय घेत अमेरिकेपर्यंत पोहोचला. अमेरिकेत सुद्धा मोठ्या कंपनीशी टायअप करून पर्सेंटेजवरती कामं करू लागला. स्वतःची टीम त्यांनी तयार केली. कॉम्प्युटर क्षेत्रातल्या जावा लँग्वेजमध्ये एक्सपर्ट असलेली ही व्यक्ती. पण मित्रांनो, 7-8 वर्षात तिकडे मन रमलं नाही आणि तिथे बसून जे करता येतं ते आपल्याला गावाकडे बसून पण करता येऊ शकतं, ही कल्पना मनात आली आणि आपल्या गावात स्वतःची IT कंपनी स्थापित केलेली ही व्यक्ती. रावसाहेब घुगेंना कविप्रविष्य यूट्यूब चॅनलतर्फे मी तर खूप खूप अभिनंदन करीन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही अर्पित करीन. महात्मा गांधीजींनी आपल्याला सांगितलं होतं की खेड्याकडे चला, आणि आज अशी काही हुशार व्यक्तिमत्व महात्मा गांधींचं स्वप्न साकार करतायत. आपल्या गावातल्या मुलांना आपल्याच गावात आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करता करता, आपली शेतीवाडी बघता बघता, आपल्या दुभत्या जनावरांकडे पण लक्ष देता देता चांगल्या पगाराची नोकरी आपण देऊ शकतो, आणि हे रावसाहेब घुगेंनी सिद्ध करून दाखवलं आहे. तशीच एक व्यक्ती तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे, ज्यांनी हजारो कोटीचं साम्राज्य IT कंपनी स्थापित करून आपल्याच गावात उभं केलं आहे. अशा लोकांची खरं पाहिलं तर आज नितांत आवश्यकता आहे आपल्या देशाला. कोरोनानी वर्क फ्रॉम होम याची आपल्याला जणू सवय लावली आहे. माणसाचं घरातनं बाहेर न पडता कमावणं चालू आहे. आणि मग या कोरोनाने जे शिकवलं त्याच पायावर रावसाहेब घुगेंसारख्या व्यक्ती जर आपल्या आपल्या गावाकडे परतल्या आणि त्यांनी जर इथे एम्प्लॉयमेंट क्रिएट केली, तर नक्कीच आपल्या आपल्या भारत सरकारने अशा लोकांचं मनःपूर्वक स्वागत केलं पाहिजे. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर जे काही देऊ शकता ते सत्वर दिलं पाहिजे. त्यांची कुठलीही कामं लालफितीच्या कारभारात अडकली नाही पाहिजेत, ही काळजी आपल्या भारत सरकारने घेतली पाहिजे. त्या स्टेट गव्हर्नमेंटचं पण ते काम आहे. अगदी ग्रामपंचायत लेवलपासून पण मी विनंती करेन. नुकतंच माझ्या ऐकण्यात आलं की या रावसाहेब घुगेंच्या कंपनीला एका स्टोन क्रशरचा त्रास होतोय. मित्रांनो, IT कंपनी म्हणजे सगळी महागडी कॉम्प्युटर्स, 250 ते 400 मुलं मुली यांना तिथं रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ती लोकं एका चांगल्या वातावरणात काम करत आहेत, आणि तिथं जर या स्टोन क्रशरमुळं तो धुरळा उडत असेल, त्या आवाजाने जर इमारत हादरत असेल, आणि जर अशा व्यक्तींना जर नैराश्य यायला लागलं, तर मग इथून पुढे येणाऱ्या व्यक्ती 100 वेळा विचार करतील. परिणाम आपल्याच देशाचं नुकसान होईल. आपल्याच मुलामुलींना जिथं गावामध्ये जॉब देण्यासाठी ही सुशिक्षित मंडळी धडपडत आहेत, त्यासाठी ते परत येत आहेत. तर आपलं कर्तव्य बनतं, प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य बनतं की त्यांना समाजाकडनं कुठला त्रास नाही झाला पाहिजे, अशीच समाजातल्या लोकांची वागणूक हवी. आपल्याच गावातलं पोरगं आहे, काय कसली IT कंपनी काढली आहे म्हण, असं पारावर गप्पा मारता मारता संध्याकाळची थोडी रिचवून कंपनीच्या गेटपाशी गर्दी करणारी पण गावकरी मंडळी त्रासदायक ठरू शकतात.
मी विनंती करेन की रावसाहेब घोगेंसारखी अनेक मुलं ज्यांच्याकडं खूप मोठं टॅलेंट आहे, त्यांनासुद्धा परदेशात नाही राहायचं आहे, त्यांनासुद्धा आपापल्या आईवडिलांकडे यायचं आहे. पण जर प्रशासनाने अशी मदत केली, रावसाहेब घोगेंना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचं निराकरण लवकरात लवकर व्हावं, म्हणूनच हा व्हिडिओ आणि समाजापर्यंत रावसाहेब घोगेंनी ही जी ठिणगी टाकली आहे, सर्व सुशिक्षित तरुणांना मी आव्हान करेन, ज्यांना ज्यांना असं करणं शक्य आहे त्यांनी आपल्या गावाकडं अशा छोट्या कंपन्या प्रस्थापित कराव्यात आणि गावातल्या लोकांना, गावातल्या मुलांना त्याप्रमाणे त्यांचं क्वालिफिकेशन त्यांना कमवण्यास सांगावं आणि इकडे कंपन्या प्रस्थापित केल्यावर त्यांना रोजगार मिळवून द्यावा. चला, असे अनेक रावसाहेब घोगे आपल्या भारत देशात नक्कीच येतील परत, याच आशेवर आणि घोगे सरांना खूप खूप शुभेच्छा अर्पित करून आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो. लेट अस होप सच पॉझिटिव्ह थिंग्स इन आवर इंडिया.